तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. हे निश्चिंत होणं म्हणजे नेमकं काय? निश्चिंत या शब्दाचा अर्थ काय? चिंतारहित होणं असा सरळ अर्थ झाला. चिंतारहित होणं या शब्दाचा अर्थ आहे इच्छारहित होणं. कारण इच्छेचा अनुदय, इच्छा निर्माण न होणं हीच निश्चिंततेची स्थिती आहे. हीच निश्चिंततेची स्थिती आहे. आणि म्हणून आता काही इच्छा राहिली नाही. आता इच्छा कधी राहत नाही तर परमतत्वाच्या प्राप्तीमध्ये कसलीही इच्छा राहत नाही. थोडक्यात निश्चिंत अवस्था येणं याचा अर्थ आहे परमतत्वाचा साक्षात्कार होणं. आणि म्हणून झाली अमुची निश्चिंती. थोडक्यात आता कसलीही चिंता राहिली नाही. हा एक अर्थ. थोडं पुढं बोलू आणखी, ऐका. निश्चिंत होणं याचा दुसरा अर्थ एक आपल्याला असा करता येईल, द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला निश्चिंत होणं म्हणा. पटतंय का बघा? द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचणं याला निश्चिंत म्हणा. का सांगतो. चिंतेचा जन्म हा द्वंद्वात आहे. द्वंद्व या शब्दाचा अर्थ द्वैत. चिंतेचा जन्म हा द्वैतात आहे. जिथं द्वैत आहे तिथं चिंतेचा जन्म आहे. आणि जिथं अद्वैत आहे तिथं निश्चिंतता आहे. थोडक्यात द्वैत म्हटलं की चिंता आणि अद्वैत म्हटलं की निश्चिंतता, असं आपल्याला सहज करता येण्यासारखं आहे. त्यामुळे आता आम्ही निश्चिंत झालेलो आहेत याचा अर्थ अद्वैतानुभूतीमध्ये आहेत. थोडक्यात द्वैत शिल्लक राहिलेलं नाही. आता आम्ही या सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचलो. या स्थितीमध्ये जाणं याला निश्चिंत म्हणा. थोडक्यात ब्राह्मी स्थिती प्राप्त होणं, ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं याला खऱ्या अर्थाने निश्चिंत म्हटलं जाईल. असा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. म्हणजे ब्रह्मस्वरूपता प्राप्त होणं. आता ही ब्रह्मस्वरूपता कोणामुळे प्राप्त झाली, कशी प्राप्त झाली, तर त्याचंही उत्तर असं दिलंय, तुझी संगती. थोडक्यात असं करता येईल. याला कळण्याकरता एक प्रमाण देऊन जातो बघा. आता हे तुझी संगती झाली अमुची निश्चिंती एवढं सगळं सांगून मग काही एक दोन कथा लीला सांगून थांबणार आहे. तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. मी ऐकण्यातला एक अभंग सांगून पुढे जातो. आता पाविजेल घरा या दातारा संगती. अभंग सगळ्यांच्या माहितीतला. मी मुद्दाम टाळावर प्रमाण देत नाही, माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे. खरं तर तुमचं मला फार ऐकायचं आहे, पण माझंही मला सांगायचं आहे. अशा अडचणीत मी अडकलो. अशा आल्या कारण इथं एका होणी बळी रे अशी सगळी मंडळी आहेत. सगळीच अगदी म्हणजे खूप म्हणजे अनेक वर्ष झालं मी येत असल्यामुळे या सगळ्यांना ऐकतोय. आणि ही परंपरेची सेवा म्हणून इथं उभा असलेली मंडळी हे विशेष आहे. तुम्हाला म्हणजे आपण सगळे एका परिवारातली मंडळी आहोत म्हणून मी बोलतो. खरं तर ही सगळी आदरणीय हरिभक्तीपरायण भूषण महाराज स्वतः आहेत, वैभव महाराज माझे जीवलग आहेत ते इथं आहेत. ही सगळी प्रतितीय कीर्तनकार मंडळी आहेत. परंतु स्वामींची ही सेवा या दृष्टीने इथं उपस्थित आहे. इथं प्रत्येक काय असतं सांगतो तुम्हाला. कीर्तन ऐकणं ही सुद्धा एक सेवाच आहे. आणि कीर्तन करणं ही सुद्धा एक सेवाच आहे. टाळ वाजवणं ही सुद्धा एक सेवाच आहे. चाल म्हणणं ही सुद्धा एक सेवाच आहे. मृदंग वादन करणं ही सुद्धा एक सेवाच आहे. या सगळ्या सेवा आहे. या भूमिकेने आपण या सगळ्यांकडे पाहतो. वैकुंठवासी जगन्नाथांना एक वाक्य सांगायचे. जगन्नाथांना पवारांची कीर्तन आता तुम्ही जुनी मंडळी आहेत तिथं त्यांनी प्रत्यक्ष ऐकलं असेल. आता आपल्याला फार ऐकायला वैभव महाराज मिळाले नाही वयाच्या किंवा त्या आपण फार लहान आहोत त्या पद्धतीने. पण जे काही यूट्यूबला आपण थोडंफार जे ऐकतो म्हणजे यूट्यूबला थोडंफार ऐकतो म्हणण्यापेक्षा मी गमतीने असं म्हणत असतो यूट्यूबला जे थोडंफार ऐकण्यासारखं आहे. आता अलीकडल्या काळात यूट्यूबला काय चाललंय हे तुम्ही 7 दिवस ऐकलंय. विठाला त्यामुळे आता अलीकडे ते थंबनेल यूट्यूबचे फार विचित्र टाकतात. कधी कधी असे विचित्र एका कीर्तनकाराच्या पुढे थंबनेल लिहिलं ते यूट्यूबला. आता माझ्या माहितीप्रमाणे काल काहीतरी नियम झालाय, तुम्ही माहिती करून घ्या दोघं यूट्यूबवाले. कारण एक नियम झालाय, चुकीचे थंबनेल जर टाकले व्ह्यूज वाढवण्याकरता तर त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. अलीकडल्या काळामध्ये ते थंबनेल इतके चुकीचे टाकतात. एका कीर्तनकाराला त्यांनी थंबनेल टाकलं होतं तडका कीर्तन. कीर्तन कुठे तडका असतंय? काही टाकत राहतात थंबनेल. असं कुठं असतंय काय? एका चाल भूषण महाराज माझे एक आनंदीचे गायक आहेत, माझे अगदी आवडीचे, म्हणून मी त्यांचं नाव सर्च केलं की बाबा आपण यांची चाल ऐकावी. तर त्यांच्या चालीपुढे थंबनेल टाकलेलं होतं भयानक चाल. चाल कुठं भयानक असते? असं कुठं असतं का? म्हणजे आपल्या व्ह्यूज वाढाव्या, आपला TRP वाढावा म्हणून वारकरी संप्रदायातल्या या सेवांकडे बघताना सुद्धा आपण नको त्या शब्दांची योजना करत असेल तर हे वारकरी संप्रदायाचं आपल्याकडून होत असलेलं अधःपतन आहे. हे लक्षात घ्या, अधःपतन आहे. कारण यूट्यूब हे सामान्य राहिलेलं नाही, ते जगभरामध्ये पोहोचतं. आज मी जरी इथं स्वामींच्या समोर कीर्तन करत असेल, हजारो माणसं माझ्या समोर असतील, तरी यूट्यूबच्या माध्यमातून लाखो माणसं, जगभरातली माणसं जोडलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यापर्यंत जाताना योग्यच गेलं पाहिजे ही जबाबदारी कीर्तनकाराची आहे. विठ्ठल विठ्ठल.
अण्णांना एक वाक्य सांगायचे. मला अण्णांचं वाक्य सांगायचं आहे. अण्णा असं सांगायचे, पूर्वी एकतर पत्रिका नव्हत्याच, पूर्वी पत्रिका नव्हत्या, आणि जरी असल्या तरी त्या पत्रिकेमध्ये कीर्तन सेवा असा शब्द असायचा. बघा तुम्ही, आठवते का जुनी मंडळी आहेत, कीर्तन सेवा, प्रवचन सेवा, भजन सेवा, अन्नदान सेवा, मृदंग सेवा, जागर सेवा, ह्या सगळ्या सेवा, कीर्तन सेवा. आता कीर्तन सेवा असं नाही पत्रिकेत नाव, आता कीर्तनकार. अण्णा असं म्हणायचे वैभव महाराज, जगन्नाथांना म्हणायचे, बहुतेक हा कारमध्ये यायला लागला कीर्तनकार. ते आता बोट बीट असं करून त्यांचं बोलणं असायचं, फार गमतीच अण्णांची खूप गोड कीर्तनं. असो, मला असं मुद्दा मांडायचा, आपण सगळीच म्हणजे इतर भजन करणारी पण खूप तयार असलेली मंडळी आणि सेवेची मंडळी, तरी मी थोडी धावतीप्रमाणे आणि सरळ देतो. मला जे मुद्दा मांडायचा आहे, मी ज्या मुद्द्याकडून मी आपल्याला चर्चा करत होतो की निश्चिंत झालो हे सांगताना तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती. मी याला प्रमाण देत होतो, आता पाविजेल घरा या दातारा संगती. इथला घरा हा शब्द जो आहे की नाही, इथला घरा हा घर हा शब्द जो आहे तो महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे, हे घर आहे. आपण ज्याला घर म्हणतो ते घर नाही आहे. आपण ज्याला घर म्हणतो ते घर महाराजांना इथं अपेक्षित नाही आहे. थोडं पुढे बोलू. चार भिंतीच्या घराला तुकाराम महाराज घर म्हणतच नाहीत. उलट चार भिंतीच्या घराची आसक्ती संपल्यानंतर ज्या घराला सुरुवात होते त्या घराचा विचार आहे. हा आकारवान घराचा विचार नाहीये, हा निराकार असलेल्या घराचा विचार आहे. महाराजांनी ते निरंजनी असलेली ब्रह्मस्थिती जी आहे त्याला घर म्हटलंय. त्या घरापर्यंत कसं पोहोचेल, आता पाविजेल घरा, पण कसं पोहोचेल तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, आता या दातारा संगती घरा पाविजे. अन्वय करताना असा करा. आता तुकाराम महाराज सांगतात, आता या दातारा संगती घरा पाविजे. थोडक्यात या दातारा संगती आता पाविजेल घरा. अन्वय करताना अवघी करण्याकरता असं करा. हे प्रमाण जरी असं असलं, आता पाविजेल घरा या दातारा संगती, तर याला उलट करा, या दातारा संगती आता पाविजेल घरा. आता हेच प्रमाण आपण करत असलेल्या काल्याच्या कीर्तनाच्या अभंगामध्ये बसवा. या दातारा संगती तुझी ये संगती झाली आमची निश्चिंती आता पाविजेल घरा. विठाला असं झालं, भगवंताच्या संगतीमध्ये या घराला आम्ही पोहोचेल. या तुझ्या संगतीमध्येच आम्ही निश्चिंत अवस्थेला पोहोचवणार आहोत किंवा पोहोचणार आहोत किंवा पोहोचलेलो आहोत. कसंही म्हणजे सगुणाच्या संगतीमध्ये निर्गुणापर्यंत पोहोचलो. थोडक्यात या दातारा संगती आता पाविजेल घरा म्हणजे तुझी संगती झाली अमुची निश्चिंती. हे कळण्याकरता आणखीन एक नाथरायांचं हरिपाठाचं प्रमाण द्यायचं झालं तर असं देता येईल, निर्गुणी पावलो सगुणी भजता, सगुणी भजता निर्गुणी पावलो. अन्वय करताना असं करा, सगुणी भजता तुझी ये संगती, निर्गुणी पावलो झाली अमुची निश्चिंती. झालं, दोन असे प्रमाण मी दिले. तुझी ये संगती झाली अमुची निश्चिंती, त्याला पुरावा म्हणून या दातारा संगती आता पाविजेल घरा. आणखीन एक दुसरा पुरावा म्हणून सगुणी भजता निर्गुणी पावलो.